ना तरी समाजाच्या काही रीतीभाती पाळाव्याच लागतात आपल्याला. त्या जर नाही पाळल्या तर लोक तऱ्हेतऱ्हेने चर्चा करत बसतात. आणि आई, तुला काय बोलायचं ते जरा स्पष्ट बोलशील का? तुला हे मंगळसूत्र काढावं लागल मंजू. काय बोलतेस? बरी आहेस ना? नवऱ्यासोबत सगळेच अलंकार पाठवावे लागतात, पण जे घडलं ते इतकं भयानक होतं की आई, मी मंगळसूत्र नाही काढणार. मंजू, मला पण तुझं दुःख कळतंय ग. मी पण या सगळ्या परिस्थितीतनं गेलीये. मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय. मलाही तुझं मोकळं कपाळ मोकळा गळा नाही बघवणार ग, पण रीतभात. आई, रीतीभाती नवऱ्या गेल्यावर करतात ना. माझ्या नवऱ्याला काही नाही झालेलं, जिवंत आहे तो. मंजू, हे बघ, आपल्याला वाटतं तसं नसतं ग. नवरा गेल्यानंतर बाईला काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. आई, अगं कसं समजव तुला? सत्यात जिवंत आहे, मग मी माझे सौभाग्याचे अलंकार का काढू? काढतेस ना मंगळसूत्र? आई, आता तुला कसं समजव? हे बघ, हे मंगळसूत्र म्हणजे माझ्या सत्याची शेवटची आठवण आहे. निदान त्याची शेवटची आठवण तरी माझ्यासोबत राहू दे ना. हा, हे बघ, मी अजिबात हे मंगळसूत्र काढणार नाही, म्हणजे काढणार नाही. हे बघ, सत्या श्वास आहे माझा, आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे ना तोपर्यंत सत्या माझ्यासोबत, म्हणजे मी सवाष्णीच आहे ना. त्यामुळे हे मंगळसूत्र माझ्यासोबतच राहील, नाही काढणार. मंजू, माझा तरी विश्वासच बसत नाही, सत्यदादा आपल्यात नाही ते. मनाला पटनच झालंय सत्य आपल्यात नाही. असं वाटतं कुठून तरी सत्य येईल आणि आपल्याला हाक मारल. सत्य आपल्याला सोडून गेलाय ते. विश्वासच बसणं झालाय तर सत्य आपल्यात नाही ते. माननीय सत्यदादाच्या घरी राडा झाला. काय आलं? आर्यन दादा नाही का, ते सत्यदादाच्या 10वीची तयारी करत होते आणि पप्पा ते बघून भडकले. पप्पा मानायलाच तयार नाहीत सत्यदादांचं जाणं. बरोबर आहे पप्पांचं. पप्पांचं तरी काय चुकतंय म्हणा. नाही बालमशेट, असं म्हणून कसं चालेल? किती बी काय बी झालं तरी खरं नाकारता येतंय. नाही पण पप्पा, सत्याच्या बाबतीत असं नाही घडू शकत. सत्य आपला हार मारण्यातला नाही रे. तो तात्या एवढा नीच माणूस, त्यासमोर कधी त्याने हार नाही मानली. त्या तात्यानं सत्यावर एवढं हल्लं केलं, त्यानं सगळं हल्लं परतवून लावलं. मरणाला बी चकवा देऊन आला सत्य. पण हे सत्याच्या बाबतीत असं का घडलं ना, मला तेच काय कळणं झाले. आपल्या सत्यदादाला ह्या येळाला काळानं गाठलं बालमशेट. पप्या, काळ जर माणूस असता का नाही तर मी 2 हात केला असं सत्याला मागे घेऊन आलो असतो. या काळाच्या तर ना, अरे जगात एवढी पापी माणसं पप्या, त्यांना ह्याच सोडून सत्य. तुला काय सांगू आता, काय काय केले सत्याने मायासाठी. मायासारख्या वाट चुकलेल्या माणसाला त्याने चांगल्या मार्गाला लावलं. समाजकारण शिकवलं, राजकारण शिकवलं. पळवून लक्ष्मण मानेचा बलमा शेट केला, मला नगरसेवक केला. अरे स्वतःची बहीण देऊन माझं लग्न लावून दिलं. लई केलं रे सत्याने माझ्यासाठी. मला माणसं त्यानेच आणलं. सत्यदादा मंजूताईनं तर माझं आयुष्य मार्गाला लावलं बालमशेट. पाकिट मार होतो मी, अहो त्यांनीच मला सुधरवलं.
आज चांगल्या माणसांच्या बाबतीत असं घडलं. माझा विश्वासच बसत आहे आपल्या सत्यदादावर असं काहीतरी घडलं असं. त्यांच्या घरच्यांचा तरी कसा विश्वास बसेल. सत्य आधी माझे जिगरी दोस्त होत, मग मेवना पाहुणा झाला. तरी पण आमच्या मैत्रीतला बॉन्ड ना पप्प्या तसाच राहिला कायम. दुस्ती यारीसाठी, दोस्तांसाठी जीवाला जीव देणारा सत्या, गरिबांसाठी धावून जाणारा सत्या आज आपल्यात नाही मनाला पटेना झालंय पप्प्या. एक काम करा, तू सत्याला का फोन कर, मेसेज करा, काय पण करा, खोटं काहीतरी सांगा. त्याला सांगा 2 महिने झाले इथं वस्तीत लाईट नाही, तिथं खड्डे पडल्यात रस्त्यात, तिथं कोण बघना झाले, त्या गरीबाच्या पोरांना शाळेत कोणी घेणं झाले, त्यांच्याकडे पैसे नाहीत, वया नाहीत, पुस्तकं नाहीत, असं दप्तर नाही, असं काय पण खोटं सांगा. असं काहीतरी खोटं त्याला सांगा. बघा तू 100% का नाही पळत देतो का नाही. तर एक काम कर पप्प्या, त्याला काय सांगा माहिती का, की बरं माझा ऍक्सिडेंट झालाय, तो कोमात गेलाय, दवाखान्यात आहे, ऍडमिट आहे, काय तर सांगा. म्हणजे बघा तो येतोय का नाही. ते ये रे. कोण आहे तू? वाघमारे आहो तुम्ही ज्याला शोधताय तो नाही, तुम्ही ज्याच्यासाठी रडताय तो आहे मी. कसा वाटला मग बहुरूपी? तुमचा सत्या. सत्या, सत्या, माझा सत्या, तू परत आलायस. मी इतकी खुश झाले ना आता की काय सांगू तुला. आणि आता परत आलायस ना, आता अजिबात मला सोडून कुठं जायचं नाही. परत कुठं गेलास तर बघ, माझ्या एवढं वाईट कोणी. हमरे